अल्टिमेट ॲनालिसिस घेऊन आलो आहे. हरिसन्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर प्रशांत. काल झालेल्या MPSCच्या प्रिलिममधनं सायन्स विषयाचं आपण डिटेल ॲनालिसिस पाहणार आहोत. उत्तरं, त्यांचे ऑथेंटिकेट सोर्स कुठले होते, प्रश्नांची काठिण्य पातळी कशी होती आणि तुम्ही अटेम्प्ट किती करायला पाहिजे होता, कुठला क्वेश्चन स्किप करायला पाहिजे होता, हे सगळं आपण पाहणार आहोत. आणि माझा एक प्रामाणिक उद्देश असा आहे की ह्या ॲनालिसिसनंतर तुम्हाला एक डिरेक्शन मिळेल की अभ्यास करताना कुठलं पुस्तक तुम्ही करायला पाहिजे, कुठल्या पुस्तकावर भर दिला पाहिजे. सगळी पुस्तकं वाचणं शक्य नाही, तर त्यातनं मधला मार्ग कसा काढता येईल तुम्हाला बघूयात आपण. चला, सेट सीमधनं हे क्वेश्चन नंबर आहेत. पण 51 नंबरचा जो प्रश्न होता सेट सीमध्ये, तिथून सायन्स सुरू होतं. 20 क्वेश्चन सायन्सचे होते. पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये एक सिम्पल कन्सेप्ट जी आहे, प्रकाशाची चाल, याच्यावरती हा बेस्ड आहे. ज्याला प्रकाशाची चाल माहिती असेल, म्हणजे वेलोसिटी ऑफ लाईट ही एवढी असते, 3×10⁸ तर हा प्रश्न सोडवणं सोपं होतं. न्यूमरिकल क्वेश्चन बघून आपण आधीच घाबरून जातो आणि शक्यतोवर त्या टाईम क्रायसिस आपल्यासमोर असल्यामुळे आपण सोडून देतो. पण मला असं वाटतं मित्रांनो, काही सिम्पल फॉर्म्युले जे आहेत ते जर तुमचे पक्के लक्षात असतील ना, तर तुम्ही हे क्वेश्चन तुमच्यासाठी खूप हाय यील्ड क्वेश्चन्स राहतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पल फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, धैर्य ठेवायचं, आणि तुम्हाला अशा न्यूमरिकल्समधनं आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. कारण ह्या क्वेश्चन पेपरमध्ये जवळजवळ 5 क्वेश्चन्स तरी न्यूमरिकल होते, कॅल्क्युलेशनचे होते. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही घाबरून न जाता यांना धैर्याने सामोरं जायला पाहिजे आणि महत्त्वाचे फॉर्म्युले तुम्हाला आलेच पाहिजेत. त्याला नो एक्सक्यूज. आपण थोडक्यात बघूयात यांनी क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे. पृथ्वीपासून लेझर लाईट हा चंद्रावरती जाऊन आदळतो आणि तो परत होतो रिफ्लेक्ट होऊन. ही प्रक्रिया घडते 2.56 सेकंदात. तर आता याचा अर्थ काय की एका साईडने हा जायला किती वेळ लागतो, 1.28 सेकंद. हा जेवढा वेळ लागतो त्या वेळात किती अंतर कापलं, ती झाली त्रिज्या, बरोबर. तर प्रकाश एका सेकंदात जातो एवढा, तर 1.28 सेकंदात किती जाणार, एवढा. सिम्पल कॅल्क्युलेशन करून उत्तर हे येतं मीटरमध्ये. आणि सेम त्यांनी मीटरमधलेच ऑप्शन्स ठेवलेले आहेत काही. ओके, तर हे त्याचं उत्तर. चला, परत 8वीच्या पुस्तकातनं मी काय केलं आहे की जिथं डिफिकल्टी लेवल्सच्या खाली सोर्स मेन्शन केला आहे आणि सोर्सचे मी ऑथेंटिकेट फोटो इथं टाकलेत, जेणेकरून क्वेश्चन कुठून सेट झाला हे तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे. कारण जी पुस्तकं मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत त्यांच्यातनं कधीच पेपर सेट होत असतो, म्हणजे अवांतर पुस्तकं म्हणतो आहे मी. स्टेट बोर्ड किंवा जी टेक्स्टबुक्स आहेत त्यांच्यातनंच पेपर सेट होत असतो. म्हणून तुमचं ओरिएंटेशन असं असायला हवं की तुम्ही कुठल्या पुस्तकातनं कुठल्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे. हा माझा प्रयत्न आहे हे ॲनालिसिसनंतर. अणूबद्दल हा प्रश्न होता. विद्युतभारदृष्ट्या उदासीन असतो की आणि केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉन. आता तुम्हाला मी सरळ पुस्तकामध्ये हायलाईट करून सांगतो की पुस्तकांमधनंच हे सगळं टाकलेलं आहे. इथं उदासीन असतो वगैरे, पण हे बघा, हा जो आहे धन प्रभारा एवढा, हा शब्द फक्त त्यांनी बदलला आणि इथं ऋणप्रभार करून विचारला आहे. कारण काय, केंद्रक जे असतं ते धनप्रभारित असतं आणि इलेक्ट्रॉन्स ऋणप्रभारित असतात. त्याच्यामुळे ते कॅन्सल आऊट होऊन ते न्यूट्रल उदासीन होऊन जातो. पण इथं त्यांनी प्रश्नांमध्ये गुगली टाकली आहे की केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉन्सचा ऋण विद्युतभार हा केंद्रकावरील ऋणभार समान असतो. हा शब्द त्यांनी बदलून टाकला, म्हणून फक्त पहिला पर्याय बरोबर, दुसरा पर्याय चूक. हा कॅल्क्युलेशनचा प्रश्न. तुम्हाला जर एक सिम्पल फॉर्म्युला माहिती असेल, सापेक्ष घनता जी असते, सापेक्ष घनता ती कशी काढायची, तर लोखंडाची विचारली असेल तर लोखंड म्हणजे जो पहिला शब्द जो आहे तो वरती आला पाहिजे आणि त्याचा बेस जो आहे, इथं एक उदाहरण त्यांनी जे दिलं आहे त्याच्यामध्ये लोखंड आणि पाणी वापरून दिलेलं होतं. आपल्या ह्याच्यात त्यांनी इथं तांबे विचारलं आहे, कॉपर, आणि खाली पाणीचे सेम सगळं असणार आहे. आणि याच्यामध्ये काय होणार की हे युनिट जे आहेत ते दोन्हीकडचे युनिट एकमेकांना कॅन्सल आउट करतात, कारण हा भागाकार आहे आणि फक्त बिना युनिट असलेला, बिना एकक असलेलं एक संख्या मिळते सापेक्ष घनतेमध्ये. तर हे सिम्पल फॉर्म्युले जर तुम्हाला माहिती असतील, फोर्सचे, त्याच्यानंतर हा प्रेशर आहे, तर तुम्हाला हे अगदी सोपं झालं असतं. 8वीच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं होतं. ठीक आहे, तुम्हाला फक्त काय करायचं होतं की हे डिवायडेड बाय
सिम्पल होतं, हे कॅन्सल होतं 10⁻³ कारण हा पण 10⁻³ असतो. आता 11वीच्या फिजिक्सच्या पुस्तकात घर्षणाबद्दल खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली, असे 3 प्रकार वगैरे दिलेले आहेत. पण हा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये वंगण घर्षण आणि आवरण घर्षण हे जे आहेत, ग्रीझी फ्रिक्शन आणि फिल्म फ्रिक्शन, हे शब्द कुठेच दिलेले नाहीत. आपल्या पुस्तकात पण नाही आहेत आणि जे नेटवरती ऑथेंटिक सोर्स असतात त्यांच्यामध्ये पण दिलेलं नाही आहे. तर हा प्रश्न हा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे. हा प्रश्न बाद होऊ शकतो माझ्या मते. कारण वंगण जे असतं ना, वंगण जेव्हा काम करतं, समजा हा इकडचा एक पृष्ठभाग, इकडचा एक पृष्ठभाग, याच्यामध्ये आपण जेव्हा वंगण सोडतो तर तो वंगणची एक फिल्म तयार होते, लेअर तयार होतो. मग त्याच्यामुळे याला वंगण घर्षण म्हणायचं की ही फिल्म तयार झाल्यामुळे याला फिल्म फ्रिक्शन म्हणायचं, माहीत नाही. आयोग काय उत्तर देतं बघूयात. पण हे 2 पर्यायांपैकी काही ना काही उत्तर असायला हवं आणि मला असं वाटतं की हा प्रश्न बाद होऊ शकतो. तुम्हाला रेफरन्स म्हणून मी फक्त इथं काही स्क्रीनशॉट्स दाखवतो आहे झूम करून. अजिबात तुम्हाला वाचायची गरज नाही. फक्त हे प्रश्न कुठून सेट होतो हा बेस होता प्रश्नाचा. इथं फ्रिक्शनचे सगळे टाईप्स दिलेले आहेत आणि तिथं एक थोडं मेन्शन केलेलं आहे की मेथड्स ऑफ रिड्युसिंग फ्रिक्शनमध्ये लुब्रिकंट ऑइल कसं काम करतात वगैरे. पण आपले पर्याय जे आहेत ते अजिबात तिथे मेन्शन केलेले नाहीत. एक ऑनलाईन सोर्स मला इथं जो दिसला त्याच्यामधनं हा सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे. हे बघा, सेम ऑप्शन्स, सगळं सेम, आणि सोर्स आहे learncram.com. तर हे काही ऑथेंटिक सोर्स नाही आहेत. आता आयोगाने प्रश्न विचारताना असा सोर्स रेफर केलेला असेल की नाही मला डाऊट आहे, पण इंटरनेटवरती तुम्हाला सेम क्वेश्चन भेटून येईल. 8वीच्या NCERTत पण याच्याबद्दल दिलेलं आहे. पुढचा जो आहे 10वीचा आहे पण सोपा प्रश्न आहे. याच्यात परत कॅल्क्युलेशन आहे, पण तुम्हाला सिम्पल फॉर्म्युला जर माहिती असेल अपवर्तनांक, त्याच्यामध्ये काय असतं की V1/V2. महत्त्वाचा मुद्दा प्रश्नात विचारलेलं काय बघा, पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढच्या वेळेस जर हे बदलून आलं, इथं दिलेलं आहे की दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक विचारला तर ते V2/V1 होतं. म्हणून मी तुम्हाला हायलाईट करून दाखवते. आपल्या प्रश्नामध्ये काय होतं की V1 2 आहे, V2 1.25 आहे, उत्तर 1.6 आहे. म्हणून हा शब्दांचा खेळ आहे. पुढच्या वेळेस तुम्ही सावध राहायला पाहिजे. हा प्रश्न जो आहे हा पण सिम्पल फॉर्म्युला बेस्ड आहे. एक सरळ सरळ सिमिलर उदाहरण आपल्या पुस्तकात सापडतं 9वीच्या पुस्तकामध्ये. इथं फक्त काय केलं आहे की इथं 20 किलोच्या ऐवजी आपल्या इथं 25 किलो आणि 5 मीटरचं सेम ठेवलं आहे आणि वेळ जो आहे तो 30 सेकंद केलेला आहे. गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक हा 9.8 हा कॉन्स्टंट असतो. हा तुम्हाला माहितीच पाहिजे, त्याला युनिट पण नसतं. तुम्हाला हे 3 फॉर्म्युले छोटे छोटे जर माहिती असतील तर हा प्रश्न अगदी सोपा होता. अदरवाईज हे 3 फॉर्म्युले लावून आणि तुम्हाला हा 9.8 माहिती असून हे सगळं कॅल्क्युलेशन करून थोडा वेळ जाऊ शकतो. म्हणून सराव ज्यांचा असेल ना त्यांना हा सोपा गेला असेल. फोर्स म्हणजे हा जो असतो ना, मास इंटू हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो. वर्क म्हणजे काय असते की फोर्स आणि एस म्हणजे डिस्प्लेसमेंट असते. शक्ती जी असते की कार्य किती वेळात झालं ते म्हणजे शक्ती असते. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला हा आकडा मिळून येतो. ठीक. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही फक्त रिव्हिजन भरपूर केल्यानं अशा टाईपच्या यांच्या आणि प्रॅक्टिस जर केली, जसं तुम्ही रिझनिंगची करतात, मॅथ्सची करतात, तसं यांची पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुमचे हक्काचे 5 मार्क ह्या क्वेश्चन पेपरमध्ये मिळाले असते तुम्हाला. इकॉलॉजी हा शब्द जो आहे तो कोणी वापरला, टर्म कोणी कॉइन केली, तर सायंटिस्टबद्दल क्वेश्चन्स भरपूर येतात. 12वीच्या पुस्तकामध्ये इथॉलॉजी कोणी टर्म कॉइन केली, इकॉलॉजी कोणी केली, बायोनॉमिक्स वगैरे असं सगळं दिलेलं आहे. थेट तिकडनं हा घेण्यात आलेला प्रश्न आहे. परत एक मध्यम डिफिकल्टी लेवलचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे श्वसन. फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन ह्या 2 एकमेकांना जोडलेल्या गोष्टी आहेत. पण काय होतं, फोटोसिंथेसिसमध्ये अन्न तयार केलं जातं, शर्करा, कार्बोहायड्रेट्स तयार केले जातात. जसं की प्रकाश संश्लेषणामध्ये वनस्पती हे अन्न तयार करतात आणि त्या अन्नापासून ऊर्जा मिळवण्याचं काम जे असतं त्याला म्हटलं जातं श्वसन. ठीक आहे. तर हा जो आहे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतला भाग आहे, केल्विन सायकल. आणि श्वसन प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टी येतात.
11वीच्या पुस्तकात सगळं दिलेलं आहे. तुम्हाला एवढं डिटेलमध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत लाईन टू लाईन वाचणं शक्य नाही, पण मला असं वाटतं की ह्या कन्सेप्ट कुठल्या ना कुठल्या अकॅडमीमध्ये कवर केलेल्या असतील, त्यांच्या व्हिडिओमध्ये असतील, त्यांच्या बुकमध्ये असतील. तर प्रकाश संश्लेषण आणि ही जी श्वसन ही प्रक्रिया जी आहे यांच्या ॲटलिस्ट काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजेत, मस्ट न आहे. केल्विन सायकल जी असते ना, ती C3 सायकल तिला म्हटलं जातं, हेही तुम्हाला माहिती असायला हवं. आणि C4 काय असतं त्याच्यावरती एक क्वेश्चन येऊन गेलेलं याच्या आधी, C4 कोणाकोणामध्ये असतं. तर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये ह्या 2 गोष्टींबद्दल एक जुजबी माहिती दिलेली आहे. श्वसन त्याच्यामध्ये नक्की काय होतं आणि प्रकाश संश्लेषण याच्यात नक्की काय होतं. तर हा 2 नंबरचा जो व्हिडिओ आहे गोल्डन सिरीजमधला, तो तुम्ही एकदा पाहून घ्या. हा प्रश्न जो आहे, कोणत्या घटकाभोवती पटल असते, हा डायग्रामवरनं तुम्हाला सॉल्व करता येऊ शकतो. पण मी हे रेट्रोग्रेड तुम्हाला ॲनालिसिस करतो आहे. माझं तुम्हाला म्हणणं असं आहे की तुम्ही जे सायन्सचं पुस्तक चाळताना त्याच्यामध्ये तुम्ही ह्या डायग्राम्स ऑब्झर्व करून त्यांच्याबद्दल स्वतःच काहीतरी MCQ फ्रेम करण्याचा प्रयत्न करत जा. रायबोझोम्स काय असतात, तर रायबोझोम्स या एंडोप्लाझ्मिक रेटिक्यूलवर छोटे छोटे डॉट्स टाईप असतात, अगदी छोटे असतात. बाकीच्या गोष्टी खूप मोठ्या असतात आकाराने. हे जे मेम्ब्रेन असतं, जिथं जिथं मेम्ब्रेन असतं ना बायोलॉजीमध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, ते लिपिड्सचं बनलेलं असतं. रायबोझोम्समध्ये लिपिड बिलकुल नसतात. त्याच्यात फक्त काय असतो, RNA असतो आणि प्रोटीन्स असतात, आणि त्याचे असे 2 युनिट असतात. STI 2016ला पॅरामेशियमवर असंच एक डायरेक्ट डायग्रामवरनं क्वेश्चन सेट झाला होता. त्याच्यात त्यांनी मॅक्रोन्यूक्लियस आणि मायक्रोन्यूक्लियस याच्याबद्दल विचारलं होतं, आणि पुस्तकात काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाही, फक्त एक डायग्राम दिलेली आहे. डायग्राममध्ये त्यांनी फक्त मायक्रो आणि मॅक्रो असं तिथं दाखवलेलं आहे. तेवढ्यावरून प्रश्न सेट झालेला आहे. हा प्रश्न जो आहे हा मला असं वाटतं डिफिकल्ट आहे, कारण हिस्टोन हा टॉपिक जेनेटिक्समधला खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. पण आपल्या रुटीन 10वीच्या पुस्तकांमध्ये याच्याबद्दल काही विशेष दिलेलंच नाही. 12वीच्या पुस्तकात हिस्टोनबद्दल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकतात की युकॅरियोट्स आहेत, त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन आहे, आणि लायसिन अर्जिन आहे. हा टॉपिक तुम्ही स्वतः करणं थोडं डिफिकल्ट आहे. थोडक्यात कन्सेप्ट अशी आहे की हा DNAचा जो मॉलिक्यूल असतो, हा हिस्टोन्स अशा ह्या 8 हिस्टोन एकत्र येऊन त्याला ऑक्टॅमर आपण म्हणतो, त्यांच्याभोवती गुंडाळला जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं की हा सुट्टा असलेला, फ्री असलेला DNA आहे ना, तो कॉम्पॅक्ट एका ठिकाणी गुंडाळला जाऊन त्याच्यापासून मग जीन्स, क्रोमोझोम्स वगैरे बनतात. तर हे याच्यासाठी हिस्टोन्सचं खूप महत्त्व आहे. हिस्टोन्स प्रोटीन्सचे बनलेले असतात, आणि त्या प्रोटीन्समध्ये अमिनो ॲसिड जे असतात, आम्ल, ते लायसिन आणि अर्जिनिन हे बेसिक. इथं आयोगाकडनं एक गल्लत झालेली दिसते की बेसिक या शब्दाचं त्यांनी ट्रान्सलेशन मूलभूत केलं आहे, पण हा ॲसिडिक आणि बेसिकमधला बेसिक आहे. ठीक आहे, ॲसिडिक आणि अस्पार्टेट वगैरे जे असतात ते ॲसिडिक असतात, पण ते याच्यात नसतात. हिस्टोनमध्ये असतात ते बेसिक अमिनो ॲसिड्स असतात. हिस्टोन्स संदर्भात एक महत्त्वाचं फ्युचर प्रेडिक्शनचा क्वेश्चन आहे, तो मी ह्या 5 नंबरच्या व्हिडिओमध्ये प्रोटिस्टाच्या अंडर डायनोफ्लॅजेलेट्समध्ये आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ बघून घ्या. DNAचा धागा जो असतो ना, त्याला गुंडाळ हे हिस्टोन नावाचे जे प्रोटीन्स असतात ते यांच्यात बिलकुल सापडत नाहीत. जरी हे युकॅरियोट आहेत, पण त्यांच्यात हिस्टोन नसतात. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो पुस्तकांमध्ये नाही कवर केलेला. तर आपण परत याच्यावरती येऊयात. युकॅरियोटिक पेशींमध्ये DNA सोबत हिस्टोन बरोबर आहे. आर्जिनिन, लायसिन असतात, हे आहे. आता हा जो आहे हा कॉन्ट्रोवर्शियल पॉईंट असू शकतो, कारण असं कुठे दिलेलं नाही की त्याच्यात ट्रिप्टोफॅन नाही आहेत. पण ते ॲझ्युम करायला लागतं की आपल्याला, की ज्या अर्थी सगळ्या पुस्तकांमध्ये किंवा सगळीकडे हेच म्हटलेलं असतं की बेसिक अमिनो ॲसिड खूप जास्त असतात, आणि सायंटिफिक लिटरेचर मी जे बघितलेलं आहे किंवा आमच्या अभ्यासक्रमात जे असतं त्याच्यामध्ये हेच असतं. हे अगदी म्हणजे नगण्य असतात, म्हणून हे जे आहे हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. म्हणून तिन्ही विधाने बरोबर आहेत. पोलिओ खूप इम्पॉर्टंट डिसीज, भारतात आता तो इरॅडिकेट झालेला आहे, पण खूप इम्पॉर्टंट असल्यामुळे त्याच्याबद्दल देणं गरजेचं होतं, पण कुठल्याच पुस्तकात त्याच्याबद्दल दिलेलं नाही आहे. तर हा क्वेश्चन थोडा अवांतरसारखा आहे. आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स सगळं मी राऊंडअप करून इथे दिले तुमच्यासमोर. हा RNA व्हायरस असतो, पोलिओ मायलायटिसलाच पोलिओ म्हणतात. 95 याच्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी असू शकते, काही ठिकाणी 94 आहे, पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सगळ्या ठिकाणी फक्त 95च मेन्शन केलेलं आहे, 94 नाही आहे. कारण WHOच्या एका साईटवरती 94 त्यांनी बोललेलं आहे, पण ते चुकीचं आहे. 95 इज करेक्ट आन्सर. पोलिओ हे करेक्ट आहे. इरॅडिकेटेड फ्रॉम इंडिया, येस.
शेवटची केस मात्र 2011मध्ये होती हावडा येथे. म्हणून जर पुढच्या वेळेस शेवटची केस कधी सापडली तर ती 2014 नसेल तर ती 2011 असेल. फ्युचरसाठी तुम्ही लक्षात ठेवा. इरॅडिकेशन काय असतं? पोलिओसाठी इरॅडिकेशनचा जो टाईम पिरियड ठेवला आहे तो 3 वर्षे, सलग 3 वर्षे. जर एकही रुग्ण आढळला नाही तर त्याला निर्मूलन किंवा इरॅडिकेशन म्हटलं जातं. आतापर्यंत आपल्याकडे अजून केस कुठलीच सापडलेली नाही आहे. तर भारतातनं हा इरॅडिकेट झालेला आहे 100%. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या साईटवरती लेटेस्ट लिटरेचर आपण जे बघितलं त्याच्यात पण ते याच्यानंतर कुठलीच केस आलेली नाही आहे. फक्त काय की जगातनं हा इरॅडिकेट झालेला नाही आहे. जगातनं इरॅडिकेट होण्यासाठी WHOचे 6 रिजन्स असतात. त्या 6 रिजन्समधनं हा इरॅडिकेट जेव्हा होईल आणि पूर्ण जगामध्ये 0 केस 3 वर्षांपर्यंत राहील तेव्हा याला जगातनं निर्मूलन झालं असं डिक्लेअर करण्यात येईल. आणि तेव्हा व्हॅक्सिनेशन जे आहेत ते अजून काही वर्षांनंतर थांबवण्यात येतील. पण अजूनपर्यंत व्हॅक्सिन हे चालूच ठेवावं लागतील. त्याचं कारण काय? हा कुठल्या ना कुठल्या देशांमध्ये अजून आहे. ठीक. म्हणून उत्तर BCD असायला हवं, पण BCD पर्यायामध्ये नाही म्हणून आपण B आणि C. आता इथं फक्त C आणि D असं एक म्हणू शकतो. पण प्रॉब्लेम काय? पोलिओ मायलाटिसला सर्वसाधारणपणे पोलिओ म्हणतात हे अगदी म्हणजे 100% खरं आहे. आता हे आणि ज्यांनी हे मार्क केलं असेल याच्यामध्ये कॉन्ट्रावर्सी होऊन आयोगाला नक्कीच याला काही ना काही विचार करायला भाग पाडण्यात येईल. लेट्स सी आयोग काय म्हणतं. पण उत्तर जे आहेत त्याच्याप्रमाणे हे तिन्ही बरोबर आहेत. मानवाच्या पोटामध्ये जठर रस जे असतात, जठर रस. आता पँक्रियास काय सिक्रेट करतं, जठर काय सिक्रेट करतं, नंतर हे छोटे स्मॉल इंटेस्टाईनमधले जे असतात घटक त्यांचं काय कार्य आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहितीच असायला हवं. 11वीच्या पुस्तकात याच्याबद्दल दिलेलं आहे आणि कुठल्याही बाकीच्या अवांतर पुस्तकात तुम्हाला माहिती मिळून जाईल. ओके. कन्फ्युजन ह्या टर्म्समध्ये असू शकतं तुमचं, पण मला असं वाटतं की तुम्ही एकदा समजून घेतली कन्सेप्ट आणि ते एकदा लक्षात ठेवलं की हे खूप सोपं होऊन जाईल. ट्रिप्सिन पँक्रियाज आहे. बाकीचा हा पेप्सिनच्या ऐवजी पेप्सिनोजन हा शब्द जरी असला तरी तो बरोबर राहिला असता. कारण काय? पेप्सिनोजनपासूनच पेप्सिन बनतं HClच्या प्रेझेन्समध्ये. ॲसिड आपण म्हणतो ना, मसालेदार खाल्लं, जास्त चहा घेतली गेली तर ॲसिड वाढतं, ॲसिडिटी होते. ती ॲसिडिटी ही म्हणजे ना काही HClलाच ॲसिडिटी म्हणतो आपण. ओके, ठीक आहे. म्हणून तुम्हाला रूल आउट करायला सोपे होते. HClचे 2 पर्याय असलेले फक्त पेप्सिन की ट्रिप्सिन. तर पेप्सिनोजन स्टमकमधून असतं, जठरमधून. हे तुम्ही बघून घ्या काय काय असतं. अजून इंट्रिन्सिक फॅक्टर पण असतो तिथं. सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये रक्ताभिसरणाचा क्रम विचारलेला आहे. क्रम ह्या डायग्राममध्ये सिम्पल दिलेला आहे. पण आता आपल्याला सस्तन प्राणी म्हटल्यानंतर आपण मानव स्वतः सस्तन असून आपल्यामध्ये काय चालतं हे तुम्हाला माहितीच असायला हवं. त्याच्यामुळे हा क्वेश्चन तसा जर चुकला असेल तुमचा तर मला असं वाटतं की तुमची एकतर अभ्यासाची दिशा चुकते किंवा तुमचा सोर्स चुकतो आहे. जर कुठल्या सोर्समध्ये हे दिलेलं नसेल तर तुम्ही सोर्स बदलायला हवा. म्हणून हा सोपा प्रश्न आहे. 12वीचं पुस्तक त्याच्यासाठी वाचायची आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही. ठीक. हा अनवॉन्टेड क्वेश्चन हा MPSCने विचारायला नाही पाहिजे. पण MPSC कसं असतं, कुठलीही एक्झाम सेट करताना एक्झामिनरला असं हवं असतं की आउट ऑफ मार्क्स कुणाला मिळू नयेत. म्हणून असे काही प्रश्न टाकले जातात की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी रूल आउट करता येऊ शकतात, पण तो ट्रॅप असतो. तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकावं असं एक्झामिनरला वाटतं आणि तुम्ही अडकले की तुमचं निगेटिव्ह मार्किंग जायला पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्हाला स्मार्टली काय करायचं असतं की अनलेस अँड अनटिल तुम्हाला त्या टॉपिकबद्दल खात्रीने काही माहिती असेल तर ठीक, अदरवाईज याला स्किप करायचा, अटेम्प्ट करायचाच नाही बिलकुल. कारण तुम्ही लॉजिक लावला तर इथे हे 2 पर्यायांपैकीच काही ना काही असणार आहे. कारण हे एकतर हे चूक राहू शकतं किंवा हे एक चूक राहू शकतं. आता याच्यामध्ये तुम्ही टुक्का मारायचा म्हटला तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगची रिस्क घ्यायला पाहिजे. ठीक आहे. ज्यांचं बाकीचे क्वेश्चन्सचा अटेम्प्ट चांगला होता, कॉन्फिडंट होते की मला सायन्समध्ये चांगले मार्क मिळतील, 10 मार्क्स तर नक्की मिळतील, त्यांनी इथं रिस्क घ्यायला हरकत नव्हती. पण त्याच्यासाठी तुम्ही पुस्तकात जाऊन हे असं काही पाठ करत बसू नका. किंवा कुठलाच जो पाथवे असतो, डायग्राम दिलेले असते सायक्लिकल, जशी की TCA सायकल आहे, तुम्ही ह्या गोष्टी अजिबात पाठ करू नका, सोडून द्यायचं ते. कॅल्शियम ऑक्साईड, स्टेबल ऑक्टेट. स्टेबल ऑक्टेटची कन्सेप्ट थोडक्यात सांगतो की कसं असतं. ही
पहिली कक्षा आहे, हिच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आले तर ती स्टेबल असते. दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असले की ती स्टेबल होऊन जाते. म्हणून ह्या कक्षेमध्ये ज्याच्या 8 इलेक्ट्रॉन असतात तो स्टेबल असतो, बरोबर. तर ही स्टेबिलिटी मिळवण्यासाठी प्रत्येक अणू प्रयत्न करत असतो. कॅल्शियम आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये काय होतं, कॅल्शियममध्ये हे एकूण 6 आहेत, इथं 2 इलेक्ट्रॉन त्याला कमी पडतात आणि कॅल्शियमकडे इथं 2 एक्स्ट्रा आहेत. मग काय होतं की हे 2 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन जे आहेत ते कॅल्शियमकडून ऑक्सिजनला दिले गेले की याची पण व्हॅलन्सी पूर्ण होते, इथं पण ऑक्टेट कंप्लीट होतं आणि इथेही ऑक्टेट कंप्लीट होतं. म्हणून हा एक जुजबी नॉलेज तुम्हाला ऑक्सिजनबद्दल माहिती असायला हवं, त्याच्यावरती बेस्ड होता. इम्पॉर्टंट जे असतात ना, सोडियम, मॅग्नेशियम वगैरे, हे सगळं तुम्हाला आलंच पाहिजे, त्यांचे व्हॅलन्सी किती असतात, ठीक आहे. त्याच्यावरनं हा प्रश्न सॉल्व करता येऊ शकतो. आयोनायझेशन एनर्जी मी एक्सप्लेन करतो थोडक्यात. काय मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियममधनं इलेक्ट्रॉन जर बाहेर काढून घ्यायचा असेल तर बाहेरनं खूप जास्त फोर्स लावावा लागतो, खूप एनर्जी लावावी लागते. त्यालाच म्हणतात आयोनायझेशन. का तर तो इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर त्याचं आयन तयार होतं, प्लस चार्ज असलेलं. ओके, आता याच्यातनं परत एक इलेक्ट्रॉन काढायचा असेल तर अजून खूप जास्त एनर्जी लागेल आणि मग कुठे तो Mg2+ तयार होईल, ज्याच्यात 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत. आता याच्यातनं अजून इलेक्ट्रॉन काढायचं असेल तर खूप जास्त एनर्जी लागणार, कारण इलेक्ट्रॉन हा आत एवढ्या अट्रॅक्टिव्ह फोर्सने तो आत ओढला जातो आणि त्याला जर बाहेर काढायचं असेल तर खूप जास्त एनर्जीची गरज असते. म्हणून जसा जसा पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाईल तसं आयोनायझेशन एनर्जी जी आहे ना इलेक्ट्रॉन काढून घेण्यासाठीची, ती वाढत जाते. ही सिम्पल कन्सेप्ट आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचून त्या पुस्तकातल्या सगळ्या बारीक गोष्टी समजून घेणं मला वाटतं की डिफिकल्ट आहे. म्हणून अशा वेळेस हा क्वेश्चन स्किप करून टाकायचा. ओके. रासायनिक अभिक्रियेचा वेग साधारणपणे हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण आपल्या 11वीच्या पुस्तकात जे आहे ते इथं पॅराग्राफ जो दिला आहे त्याच्यानं बघा तुम्ही, रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज हाय इन द बिगिनिंग, करेक्ट. रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन स्लोज डाऊन आणि फायनली बिकम्स इक्वल अँड इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश. पण त्याच्या खालीच काय दिलेलं आहे, त्याची जी उलटी रिॲक्शन असते त्याच्या अपोजिट डिरेक्शनची, तिच्यामध्ये हे सगळं उलटं डिरेक्शन होणार, सगळं उलटं होणार. म्हणून आपल्याला असं स्टेटमेंट नाही करता येणार. आणि हे कशासाठी आहे, क्लोज सिस्टममध्ये घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियांसाठी आहे आणि त्यातल्या त्यात रिव्हर्सिबल प्रकारच्या रासायनिक अभिक्रियांसाठी आहे. पण इतर प्रकारच्या खूप साऱ्या असतात ना अभिक्रिया, म्हणून तुम्ही सगळ्या अभिक्रियांना हे लागू करणार का, नाही करणार. 10वीच्या पुस्तकात पण काही गोष्टी दिल्या आहेत, जसं की काही शीघ्र असतात, काही मंद असतात वगैरे. त्याच्यानंतर कॅटलिस्ट ॲड केल्यानंतर जलद गतीने व्हायला लागतात, टेम्परेचरवरती डिपेंड करतात, कॉन्सन्ट्रेशन असतं, बऱ्याच गोष्टींवरती ते डिपेंड करतं. म्हणून काय की आपण असं जनरलाइज स्टेटमेंट नाही करू शकत, ठीक. हिरा आणि ग्रॅफाइट यांच्याबद्दल हा प्रश्न होता. बघा, कार्बनचं जग जे आहे ना, याच्यात कार्बनच्या जगमधल्या ह्या काही जुजबी गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजेत. तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधल्या डिटेलमधल्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या सोडून द्यायच्या, पण तुम्हाला बेसिक गोष्टी ज्या आहेत, ग्रॅफाइट, ग्रॅफिन, त्याच्यानंतर डायमंड, याच्याबद्दल माहिती असायलाच हवी. त्याला एक्सक्यूज नाही. पुस्तकात काय दिलेलं आहे ते तुम्हाला मी फक्त दाखवून देतो. डायमंड ॲलोट्रॉप्स आहेत, डायमंडबद्दल दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे ग्रॅफाईट आहे. आता ग्रॅफाईट हा इटसेल्फ ह्याच्या पॅराग्राफमध्ये काहीच मेन्शन नाही केलं की त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती असते, पण ग्रॅफाईटपासून ज्या नॅनोट्यूब्स बनतात, नॅनोट्यूब्स, ओके, तर नॅनोट्यूब्स ज्या आहेत त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी खूप जास्त असते आणि तेच वापरून, ग्रॅफाईट वापरून ग्राफिन पण तयार केलं जातं आणि त्याच्यात पण खूप जास्त इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असते, ठीक आहे. म्हणून डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास केल्यानंतर कळेल तुम्हाला की सगळे पर्याय बरोबर आहेत. सौम्य क्षपणक, इथं म्हटलं रिड्युसिंग एजंट विच इज माइल्डेस्ट. आता याच्याबद्दल पुस्तकांमध्ये खूप स्कॅटर्ड इन्फॉर्मेशन आहे, कुठे कुठे काही दिलेलं आहे, पण असं डायरेक्ट कुठे काही म्हटलेलं नाही आहे, ठीक आहे. याच्यासाठी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा खूप डिटेलमध्ये कुणाचा अभ्यास असेल, जो कोणी MSc असेल किंवा PhD असेल, तर त्यांना हे समजा उत्तर देणं सहज शक्य आहे. पण इतर सामान्य पब्लिकला हे शक्य नाही. हा स्किप करण्यासाठीचा प्रश्न होता. तरी उत्तर जे आहे ते NaBH4 आहे. आता डायरेक्ट क्वेश्चन जो आहे ह्या सोर्समध्ये सापडला मला ऑनलाईन. आता हा पण
ऑथेंटिक सोर्स नाही आहे. study.com इज नॉट ऑथेंटिक सोर्स, पण सेम टू सेम क्वेश्चन डायरेक्ट तिथं दिलेला आहे. तर आयोग नक्की कुठून प्रश्न विचारतं आणि त्यांचा मेन सोर्स काय आहे ते प्रेडिक्ट नाही करता येऊ शकत. गुगलमध्ये असं सर्च केलं आपण माइल्डेस्ट रिड्युसिंग एजंट, तर त्याच्याबद्दल सोडियम बोरोहायड्रेटबद्दल ही इन्फॉर्मेशन मिळते, त्यातनं कन्क्लुजन काढता येऊ शकतं. पण हे जे ज्ञान मी तुम्हाला पाजळतो आहे हे रेट्रो आहे. क्वेश्चन आला नसतं तर मला याच्याबद्दल शून्य माहिती होती. म्हणून हा क्वेश्चन जो आहे परीक्षेत एवढ्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये हा अटेम्प्ट करणं हा चुकीचा निर्णय राहील तुमचा. हा स्किप करायचा आता. शेवटचा प्रश्न जो आहे परत कॅल्क्युलेशन पार्ट आहे. पण कॅल्क्युलेशन पार्टमध्ये तुम्ही जर सोपं कॅल्क्युलेशन विचारले असतील ते तुम्हाला जमणं ठीक आहे, पण असेच डिफिकल्ट क्वेश्चन जे असतात ना, की जो शब्द तुम्ही पहिल्यांदा बघितला आहे मोल फ्रॅक्शन वगैरे, तर ते स्किप करण्यासाठीच आहेत मित्रांनो. त्यांना अजिबात तुम्ही अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न नाही करायचा. तुमच्या माहितीसाठी फक्त मी ते कॅल्क्युलेशन करून दिलं आहे, कारण सिमिलर प्रॉब्लेम पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्याच्याप्रमाणे 0.25 त्याचं उत्तर येतं. पण याच्याऐवजी जर तुम्हाला सिम्पल काही विचारलेलं असतं की ॲटॉमिक नंबर आहेत, ॲटॉमिक मास आहे वगैरे वगैरे, ते तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजे. ठीक आहे, पण हे स्किप करण्यासारखा हा क्वेश्चन होता. आपण समरी बघूयात. क्वेश्चन नंबर, त्याचा टॉपिक कुठला होता, त्याचे सोर्स कुठले होते आणि लेवल माझ्या मतानुसार काय होती. अटेम्प्ट तुम्ही कुठला करायला पाहिजे होता आणि कुठला स्किप करायला पाहिजे होता. तुम्ही याचं हवं तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. आणि याची PDF हॅरिसन्स अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार तुम्हाला, त्याच्यावरती तुम्ही जॉईन करा चॅनल आणि त्याच्यावरती सगळ्या PDF तुम्हाला मिळतील. सोपं प्रश्न 5 होते, मध्यम पातळीचे जे 8 होते, कठीण प्रश्न 7 होते, स्किप करण्यासारखे जवळजवळ 7 ते 8 प्रश्न होते. 11वी स्टेट बोर्ड परत एकदा भाव खाऊन गेलं आहे, कारण 11वी स्टेट बोर्डच्या पुस्तकांमधनं जवळजवळ 8 क्वेश्चन्स म्हणजे ऑलमोस्ट 40 to 50% क्वेश्चन्स हे एका पुस्तकातनं कव्हर होतात. म्हणजे आयोगाने काठिण्य पातळीची ती आता 10वीच्या वरती नेलेली आहे आणि 11वी स्टेट बोर्ड आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. मागच्या आपल्या ॲनालिसिस व्हिडिओमधनं तुम्हाला हेच समजणार की 11वीचं स्टेट बोर्ड सुपर इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठीच मी व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. पण मी हे एक छंद म्हणून करतो, कारण मला शिकवण्याची हौस आहे, आवड आहे. मला ते प्रोफेशन म्हणून करायचं नाही अजून तरी, आणि त्याच्यामुळे माझा स्पीड जो आहे तो खूप कमी आहे. आणि आय एम सॉरी फॉर दॅट, कारण मी माझं बाकीचं करिअर सांभाळून हे करतो आहे. जसा वेळ मिळेल तसं मी तो व्हिडिओ बनवत राहतो. आणि मला असं वाटतं की क्वालिटी ही कधीही मॅटर करते, म्हणून मी पूर्ण क्वालिटी देण्यासाठी खूप जास्त वेळ लावतो व्हिडिओ बनवायला. पण तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज याला व्हॉट्सअप थ्रू याचा स्प्रेड करा आणि शक्य तेवढ्या तुमच्या मित्रांना हा फॉरवर्ड करा. धन्यवाद.